आहे लई साधा आता सखी आपण सारी अशी घालू नको बाबा सखी आपण सारी अशी घालू नको बाबा पंजाबी अशी काढू नको राधा माझ्या सखी पंजाबी अशी काढू नको खाण्यात माती पडा तुझ्या मैत्रीण कुत्रे हातात भाड्याच्या पहिला पाटील अरे केला केला जन्म आया केला केला जन्म आया केला केला जन्म आया केला केला जन्म आया ये बाये गोच्या पाया लागे बाये गोच्या पाया लागे बाये गोच्या पाया लागे पाटील लक्ष्मी पूजनावर लक्षात बसला म्हणतो ते नाही म्हणते हा देव म्हणते हा किती कर खाते म्हणतो या पुण्या खोराला घे खुचल का म्हणतो अजी हा पाटील साहेब नमस्कार नमस्कार काची भाडीची नमस्कार पाहिलं कसा पाहते सदू गोखल्या तसा माझ्या घरी येऊन मला काय बोलता किंवा बाकीच्या घेतल्या तसा हे असे मोठे मोठे पाहिलं किती पाहिला लहान नाही ते मोठेवाले पाहिलं आता किती पाहिला का कोणत्या गल्लीत राहतो तुम्ही कोणत्या गल्लीत राहतो नाव नाही सांगत ते सारे लोक येतील माझ्याकडे आवण्याची आवण्याची काय साठी सुपायला घेतो मी मला का तू काय दलाल घे पाटील बाकीच्या गोष्टी जाऊ दे विषयांतर करायची नाही विषयावर यायचं मी बऱ्याच वर्षा पाहुण्याला तुमचा कीर्तन हा कावाय उपाधी केला खायचा बे करता करा माई बनाय नाही या गावाच्या गावातल्या लोकांची तुले का म्हणायचं माई बनाय नाही या लोकांची बनाय नाही अरे करते तर करा दरवाजे लावला करा असे उघड्याने कायले करता झगडा झगडा मला एक सांग तू माझ्या घरी येऊ अबे आम्ही आमच्या घरी दरवाजा लावून करू नाही खुला नाही करू तुला का गरज पडली आली का झालं बा जीवन जगताना पडका ठेवणे गरजेचं आहे हो काही करा कसे करा पडका ठेवून करा पाटील तुम्हा तुमच्या नवरा बायकोच्या झगड्या पायी तुमच्या काचळ कुचळ पायी या तुमच्या बोकळ वाकळ पायी माझ्या डोलपुटे झोपत नाही नचकू उठते आम्ही मुलगा मुलगी झोपत नसून का आता तुझी पोटेच नाही झोपत तुम्ही कशाने झोपाल का त्या दिवशी गेला होता का गेले कोठी आपल्या देशमुख साहेबाकडे त्याच्या गावी राहते आपला गणेश भाऊ दिनेश भाऊ सवय तलगा पोसाची त्याच्यावरची तलगलेला फेराची या तुमच्या झगड्या पाहिजे उचलून पुराणीच्या मग त्याला दोषी कोण तू कसा तू एक काम कर या तळ हातावर पाणी घे नाकाच्या शेड्यात आपण भरून जा तुझी बायको तुला भेट नाही तू मेहनत कशी देत आहेस म्हणजे तुझी बायको तुला भेटते का तुझ्यासाठी लग्नात दिवाळी आहे मस्त बाजूला तो झोपून जाते बायको बनच्याची बंदी ते काय नाही झोपते ते झोप लागते म्हणून झोपते आणि तू का करते मी हवा टाकतो काय साठी ते बाया घ्यायची अर्धा केली होय लक्ष्मी पूजेच्या दिवशी देवघर बघून तिचे पाय धुवून पाणी पितो हो मी का मला समजला नसता काल तू किती संसार रुपये टाकत ह्या रथाचे हे दोन चाक आहेत आता माझ्या लक्षात आलं माझ्याने कधी लग्न करावा आपली घरवाली पत्नी वाईफ बायको आपल्या बरोबरीची मागावा किती फुटाचा आहे 3.5 फुटाचा नाही तेवढा नको सांगू का थोडा जास्त जास्त आपल्या बरोबरीची मागायला पाहिजे ना एका बाजूला पाहिलं तर
हा एवढा फरक आहे पाटील. अबे त्याने कारण आहे. म्हणून तुला भजन काय जमेल नाही. म्हणून मी काय म्हणतो ज्याचं आहे वजन त्याच्या जमच्या घरी भजन. ज्याचं आहे वजन त्याच्या जमच्या घरी. ज्याचं आहे वजन त्याच्या जमच्या घरी भजन. भाई भाई घरवाली कशी मला देते का भाई घरवाली कशी मला देते कशी पाटली तुला देते का का देते जेवाचं जेवाचं काय उपासाचे फाटे आहेत आमच्या घरी. शेती जातात ते तोड फाडतात. थोडे छोटे क्या चोरलो क्या चोरलो की तुझ्याकडे घेऊन द्यायचं व्याजासाठी. छोट्या म्हणजे एक सांग एवढा मोठा शांत सांगते. एक काम कर होय पाहून राहिलो दिवाळीपासून पुरे सीजन वर झाला पाहून राहिलो. तू जागा बदलव कसं का झालं रे भातो. काय येते काय तुझ्या तू मला साधा म्हणते तर मी तिला भाट्या म्हणून मी तेवढ्या दूर नाही जात. का झालं कारण हे गावचा प्रतिष्ठित माणूस पाटील सर. जसा तू माझ्या बालपणाचा मित्र. एक काम कर माणसापासून बरोबर आहे पाटील. माणसापासून माणूस दुरुस्तो नाही का ढोरापासून ढोर दुरुस्तो बरोबर आहे. कुत्रीपासून कुत्रा दुरुस्तो. आपण पारडीवरून निघालो आणि तिथं थोडीशी गाडी थांबली होती ना. हो मग आपल्या गाडीच्या डाव्या बाजूला बाजूला कुत्री गेली. तिच्या बरोबर एका लाईनीत 4-5 कुत्रे गेले. स्वतः तुम्हाला इकडे तुझी त्याचा तुला माणसं नाही दिसलं ना कुत्रीच कशी दिसली का त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा दिसला. अहो तर तुला कुत्रीच कशी दिसली म्हणलं. काहून नाही दिसत हो काहून नाही दिसत दिसत कामाची वस्तू का बनली. एक काम कर लेमन लावूस नको लवकर घरी जा आपल्या बायकोला ठेवून ये. मी घरी जाऊ मी आपल्या बायकोला घेऊन येऊ. सोबत घेऊन ये. फाटकले मारी एका तुझ्या माता तुला सांभाळलं. तिला सांभाळून नाही तर काही कर डोक्सार मारी तिला काय करत पडली काळजी हो. दोन शब्द बोलतोस का बोल एक नाही तू जेवढे दिवस म्हणशील तेवढे पाटील बाई आणि काय झालं पाटील साहेब काय म्हणतात तू कशा म्हणतात. बाजारला जायचे नाही. का बरं अजिबात बाजारला जायचे नाही. पण का बरं का घरच्या घरी नोट मोजायला वेळ भेटणार नाही. अरे देवा असा सोपा धंदा सांगतो. खरंच काय एवढा सोपा धंदा आहे का तुझा. कराल का खरं कराल ना. तू म्हणशील मी करीन नाही ते बरोबर तुमच्या कोण ना तू येऊ का तुला सांगतो. नाकात गोट मिळावले आता धंदा सांगतो तुम्हाला. बरं का तुमच्या घरी एवढं ओळख आहे का. काय एवढा वडगा आहे टोपला कसं तर विषय भाऊला बनावं लागला. दुसऱ्याचा टोपला वापरत नाही मी एवढा मोठा आहे. तुमच्या जवळच राहायचं नाही का. हो तर वर्ग घ्यायचं बरं घ्यायचं घ्यायची कलस मग नवी घ्या जुनी घ्या नाही खातावरची घ्या. कोणती चालते ना ती चालते. बरं मी त्या खातावरची आणि कलस घेतली हो त्याला 3 बाजूला 3 रस्स्या बांधायच्या. 3 बाजूला 3 रस्स्या बांधायच्या त्या टोपल्याला. बरं मग रस्स्या बांधल्या मग त्या 3 रस्स्या एखाद्या फाट्याला नाही तर आड्याला बांधून टाकायच्या. अच्छा तो आडा आहे ना त्या आड्याला बांधायचा बांधायच्या. हो. ती बसत जाताना 2-2 आड्याला त्या आपल्या बहिणीला सांग नाही तर त्या तिला सांग त्या गण दिले. पाटील मला माहितच नव्हता बा. आमच्या पेरिया नवऱ्याचा दिवस आहे. मला इथपर्यंत नाव माहित नव्हता. होता? हो. बरोबर आहे. त्याचं कारण आहे तसंच आहे. बोलता बे? लग्नाची गेली पाटाची आणलो. किती लग्नाची गेली हा. पाटाची आणलो. हा. त्यावेळेस होता आपल्या भारतावर लॉकडाऊन. कोरोनाची महामारी होती. त्यामुळे काही निमंत्रण केलंच नाही. त्याच्यात माझाही दोष नाही आणि तुझाही दोष नाही. ठीक आहे पाटील. हो. घरी जातो हा. गावात जातो पळत येतो. होय पाटील. एक काम करशील या कोणतं? तुझ्या सारा फायदा आपण हा लालटिका कायचा होय ग तो वही तो अपनी निशानी आहे. कायची बाप्पा, हा कायची सांगशील अशी म्हणजे लालटीला मधुर बाणी येतो हे धोक्याची निशाणी. इकडे हिरवा ठेवते आणि इकडे लाल ठेवते. हा. एका कलरचा वापरत जाणार नाही. नाही हा दोन्ही बाबू. बरं ठीक आहे. चला पाटलाच्या घरी गेलो. आयावरची तिच्यावरची बापाच्या खाती सांगून गेलो. बायपाच्या वेळेची खपत नाही भाऊ. बायकोला जेवढे केस तेवढे मिसळ. त्याच्यासाठी सरकारने विजेशन काढलं. ते कोणतं देशी दारूच्या बंपर अर्ध घ्यायचे बरोबर करायचं.
दारू घ्यायची नाही, जिंदगी बर्बाद करायची नाही. समजली तर समजून पाहिजे. चला घराकडे गेलं पाहिजे. तेजस्वी तो चमचमदारा, तेजस्वी तो चमचमदारा, न लाखामध्ये एक हिरा. साजले भीम माझा कोण हिरा, साजले भीम माझा कोण हिरा. घरी आलो रे बाबा. आणि पहिल्या नवरा सुटून राहिला. कुठे गेले असेल म्हणतो आमच्या घरची केचोडी. पोट्याचे बा हो भाल्याचे मम्मी, तो पाहिला पोट्टा संडासला बसला. तो पोट्टा संडासला बसला, त्याच्या ढोंग्याला केवढा टोच मारतो. ये बेटा ये पोट्याचे बाय. हो भाल्याचे मम्मी, हो हागऱ्याचे बाय. अरे ये ग ये बैला पिंजरा बनाया सोने का. 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 बोलण्याच्या पायी सारे चौकातले लोक जमा झाले. हे भैर कन्नडीला आवाज येत कसं का म्हणतो तुला माहित आहे. या गावच्या साऱ्या नाल्या दुरुस्त होतील, मग तोडका दुरुस्त नाही हो. मोडमाड करीने एकाच जागी जोडी. पोट्याचे बाय हो गागुलीचे बाय. हो काय गरी वो न तू की दाजी गरी वो हरियाचे बाजी. What?
ध्यान दिली काही वचनारी पहिला तुझ्या खाण्यात बाकी पळत तुझ्या येण मागणार जेव्हा तुझ्या भुगाला किडे लागत पोट्याचे बाय हो बाल्याचे मम्मी हो तुझ्या बहिणीला बाई नाही जबा लागायला तर तोंडाने करीन तुम्हाला काय भेटलं तर काय झालं ना हो मला चुकतोय का म्हणते तर बोऱ्या झोपला बोऱ्या रामटेकचा कसं लागलं बाई मारखुंड बाई माझ्या अंगावर एवढं पडते मी पहिलोय पहिल्याच्या घरची लाल गाय ओके बाय पहिला भाऊ आमचा घरचा हाल लाल बंदर अहो तुम्हाला म्हटली की आली आणि कोणाची आली अहो तुमची बायको आली म्हणाली मी बोललो पैलवानाला माझ्यासोबत कुस्ती खेळायला पहिलवान आला म्हणता किती वेळचा आवाज येऊन राहिलो कुठे गेली होती कुठं गेली होती म्हणजे अहो मी घरामध्ये काम करत होती कोणते काम करत होती कोणते म्हणजे काम कोणते करत होती अहो आम्हा बायकांना रंगारंगीचे काम असतात व का म्हणले बघ नाही तर काय 12 वर्ष झालं माझ्या घरी येऊन आजपर्यंत म्हणजे एकही रंग नाही दाखवली अहो तुम्हाला एक दिवस असा रंग दाखवी ना तर माझी बहीण नाही का नक्की ते विसरून जाईल मला नको दाखव एकच आल्या सुरले दाखवलं त्याची दाखवते तसं आणि सोडला नाही जगती आता कुठे येशील बघण्याचं का आता ती नागपूरला जाते हो ठीक आहे काय झालं माहिती काय का काय हो काय माहित नाही नाही ना चार चार खात्याला उत्तर ठरला झोपत त्याची आपण तुमच्यासारखं नाही का अरे अचानक फिरता फिरता पाटलाच्या घराकडे गेलो कशाला जसा पाटलाच्या घरी गेलो असं असे पाटील 3 पोरं झाले ब्रह्मा विष्णू महेश असं का भाषेचे कार्यक्रम आहे हे कमी आपल्या जवळ बरं येते का मी येते ना चालेल चला चल पाटलाच्या वाळा अरे बापरे कशाला ओरडता दिवसाचे किती वाजून गेले हो दिवसाची 12 वाजले काय खाण्याची व्यवस्था हो माझ्या टोपल्याला टाका ते नाही म्हणतील हा देणं असं म्हणते ते नाही म्हणतील हा देणं म्हणते पुढे घोडाला पाटील नमस्कार नमस्कार पाटील जय भीम जय भीम. पाटील रामराम रामराम. वालेकुम सलाम सलाम वालेकुम आला का ते हा किती भोगला का झालं बे? एका भाषेत समजणार नाही म्हणून 4 भाषेत सांगितलं हो. ते आल्या का म्हणते हो. एवढं तुला चष्मा बिना लागायचा अबे तसं नाही हा. तुला मराठीचे आद्य गुरु आचार्य पानोनी माहित नाही नाही अनेक वचन एक वचन समजत नाही गेलोच नाही ना राज पाटला कोटी सही मारू आल्या का म्हणजे तू आणि तुझी बायको आली का आल्या का हो म्हणजे जेवण केलं तर केला का तू काही झालं तुला डब्बा धरून केलं का केलं का का? बरं जाऊ दे जाऊ दे ती तू तिकडून पाठव मी इकडून बरं पाठवतो ठीक आहे हा? लवकर पाठव हाय गोपिका काय आली का चाललं का बाजारला नाही जायचं बाजारला हो ना अगं मी तुझ्याकडे येत होती बाजारला जायला खरंच का खरेच ना पण तू गेली नाही का नाही ना गं मी एकटी कशी जाणार अगं पण आपण दोघीच कशी जाणार मग अगं आपण सोडून जायला न्यायचं सोडून जायला जायचं का हो न्यायचं आवाज दे ना सोडून जायला आवाज देऊ हो. अगं पण मी काय म्हणते काय म्हणते बाजारला जायचं तर रिकाम्या हातानं जायचं नाही मग कसं जायचं अगं माझ्याकडे दही आहे हो ना मी दही पकडते आणि तू अगं मी लोणी पकडते काय लोणी पकडते ग लोणी पकडते हो ना अगं तुला माहित आहे काय झालं अगं आपल्या गावची आज मंडई आहे ना आहे ना अहो त्याकरिता मी सगळ्या लोकांना फुकट दही देणार फुकट येणार आहे का अगं ह्या नागपूरच्या लोकांना कढी मस्त सुंदर वाटते हो का मग बरं मी फुकट ते मी पैसे घेत जाईल अगं आजच्या दिवस पैसे ठेवू नको लोणीचे असं का हो बरं ठीक आहे बरं आवाज दे सोडून जायला सोनूताई अगं ए सोनूताई सोनूताई
नमस्कार सोनताई. राधे राधे सोनताई. राधे राधे. काय म्हणता का? अगं मी सांगते, काय म्हणता? अगं राधानी गोष्टीला तुझ्याकडे आल्या आहेत बाजारला जायसाठी. मग तुम्ही आज बाजारला नाही गेले का? काय ना अगं नाही केल्या ग. आजकाल तू दिसत नाही बाई घराच्या बाहेर. काही तब्येत बरोबर नाही का तुझी? नाही ग, तब्येत बरी आहे पण काय करू बाय करते इथे दिवाळी पासून कार्यक्रम सुरू आहे. अगं पण आजच्या दिवस चाल बाजारला. बाजारला जायचं पण म्हणता? मी काय म्हणते, काय म्हणता? अगं सुंदर सुंदर वाट आहे. सुंदर सुंदर वाट आहे. या वाटेवर आपल्याला करमलं पाहिजे म्हणून आम्हाला नवीन फॅशनची सांगायचं. ते जुन्या काळातली सांगायचं नाही. राजा वंजल जाते आंबा आणते त्या आंब्याला पोर होते ती कथा सांगायची नाही. राजा वंजाची कथा सांगायची नाही. अगं अशी कथा सांग त्या लोकांना सुद्धा काहीतरी शिक्षण मिळलं पाहिजे. त्या मुला बाळांना काहीतरी समजलं पाहिजे म्हणून नवीन फॅशनची कथा सांग. बरं ठीक आहे, चला बाय मग. स्वतःच्या मुलाबाळाचा विचार न करताना बाबा सुखदेवजीने स्वतःच्या मुलाबाळाचा विचार न करताना स्वतःच्या परिवाराचा विचार न करताना बाबांनी त्याग घडवलं. मान्य की बाबांनी त्याग घडवलं पण ते स्वतःसाठीच नाही ग. स्वतःच्या जीवनासाठीच नाही, स्वतःच्या परिवर्तनासाठीच नाही, अगं प्रत्येक सेवकासाठी बाबांनी शिकवण दिली. अरे बाप, शेवकाला त्या बाबांनी शिकवण दिली. आज मानव धर्म प्रत्येकाला शिकवला. बाबा सुखदेवजींनी मानव धर्म प्रत्येकाला शिकवला. डॉक्टर बाबा आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं. त्या डॉक्टर बाबा आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिलं. अगं देशाचं संविधान लिहून आपल्या स्वतःच्या समाजासाठीच नाही तर या प्रत्येक बहुजनांसाठी माझा समाज सुटफुट न राहावा, माझा समाज सुटफुट न राहावा पण डॉक्टर बाबा स्वतः सुटफुट करायची. डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतः सुटफुट करायचे. माता सावित्रीबाई फुलेने आम्हा स्त्रियांना शिक्षण शिकण्याचा अधिकार नव्हता. आम्हा स्त्रियांना शिक्षण शिकण्याचा अधिकार नव्हता. त्या माता सावित्रीनं शिक्षण शिकण्याचा अधिकार दिलं ग. आणि म्हणून दादा काय म्हणते
राधा काय ग? अगं डॉक्टर बाबासाहेब विदेशामध्ये असताना हो ना. डॉक्टर बाबासाहेब विदेशामध्ये असताना माता रमानी माता रमाईनी अगं तेनाच्या गोगड्या थापल्या थापून तेनाच्या गोगड्या विकून त्या बाबासाहेबांना पैसे पुरवायची. अरे वा. बाबासाहेबांना पैसे पुरवायची तर ती एक बाईच होती नाही का. तिने स्वतःचा परिवार सांभाळला. स्वतःचा नवरा तिच्या विदेशामध्ये असताना स्वतःची मुलं बाळं सांभाळले. स्वतःचा परिवार सांभाळला. राधा ते एक बाईच होती नाही का. सुद्धा एक बाईच होती. आणि म्हणून माझं म्हणणं राधा काय म्हणजे काय आपल्या बाईचे विचार कसे पाहिजे. आपल्या स्त्रीचे विचार कसे पाहिजे. आता तो परिपंथ चालवायचा आहे. आता तनाची झोपडी जरी असेल आपली तनाची झोपडी जरी असेल तर त्याला स्वर्ग बनवणं बाईच्या हाती आहे. हो ना. त्याला स्वर्ग बनवणं बाईच्या हाती आहे. एखादी बाई जरी संजयजी मंडपे यांच्याकडून या चौपाटी गवळणीवरती धन्यवाद. नमस्कार साहेब. चला स्वतःच जरी असलं राधा स्वतःचा मुलगा जरी असला फोन जरी असला तरी तो चोर होतोय. फोन जरी असला तरी तो चोर होतोय. राजा अगं नुसता मोहमायाचा बाजार आहे. हा मोहमायाचा बाजार आहे. अगं ह्या मोहमायाच्या बाजारामध्ये कोण कुणाचा नाही का. कोण कुणाचा आहे. जसा येतो तसा जातो बरोबर नाही का. जसा मानव आला त्या दिवशी त्याला मागल्या पायी जावं लागते नाही का. त्या पायी त्याला मागल्या पायी जावं लागते. राधा
माझं म्हणणं समजायचं. धन्यवाद. नमस्कार. जय भीम. सन्माननीय मुख्यमंत्री शाहीर देशमुख या आभाराला सुरुवात करते. चाल ग तुझा काय ग बोला भाऊ. राधा काय झालं का ग तुझं सामान. हो झालं पाहिजे माझं सामान. पण मी घेऊ का. परत ये लवकर चाल. परत चाला पटकन चाल. अग पहाचा बाजाराला विकाया निघाली. अग दही दूध ताक आणि लोणी गाई ग. दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या बाई माझ्या
दुधात नाही पाणी बाई माझ्या दुधात नाही त्याचप्रमाणे आमचे काकाजी दिवाकरजी खोपकर साहेब भोपाळवाले यांच्याकडून सुद्धा या विचाराला 100 रुपयाची भेट आली आहे. मंगळा करून या ना सुद्धा शतशतप्रणाम धन्यवाद. काय ग तुला भाऊ झालं ग बाजार झालं का तुझं झालं ना ग मला काय झालं ग तुला काय आज नाराज आहेस का? त्याचप्रमाणे राजेंद्र नेरी या साहेबाकडून सुद्धा या विचाराला 100 रुपयाची भेट आली आहे. मंगळा करून या ना सुद्धा शतशतप्रणाम धन्यवाद. चाल ग मुस्कान हो ग चाल गुलाबो चाल जायचं आपण चाल लवकर.